नमस्कार. राज्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेला असेल किंवा आयुष्यमान कार्ड काढलेला असेल आणि ते जर कार्ड तुमच्याकडे सध्याच्या स्थितीत असेल तर तुम्हाला सर्वात मोठा लाभ सुरू झालेला आहे. म्हणजेच या दोन कार्डवरती तुमच्या खात्यामध्ये प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु यासाठी काहीच नागरिक पात्र ठरणार आहे. तर यामध्ये कोणकोणते नागरिक पात्र ठरणार आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या नागरिकांनी हे कार्ड काढलेलं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यानंतरच त्यांना हा लाभ सुरू करण्यात येणार आहे. तर बघू शकता, राज्याचे नाही तर संपूर्ण भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सुरू केलेले हे दोन कार्ड आहेत. आता या दोन कार्डवरती भरपूर दिवसांपासून कोणती योजना सुरू झालेली नाही, परंतु संपूर्ण भारत देशातील नागरिकांसाठी हे दोन कार्ड महत्त्वाचे आहेत. बघा, 90% नागरिकांनी हे कार्ड काढलेले आहेत, परंतु त्याचा उपयोग खरोखर अजून झालेला नव्हता. तर याचा उपयोग कधी होणार आहे? तर सध्याच्या स्थितीला ज्या नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढलेला आहे सोबतच ई श्रम कार्ड काढलेला आहे अशा नागरिकांना 100% अनुदानावरती त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहेत. अगदी सविस्तर बघून घेऊयात की कोणकोणते नागरिक यामध्ये पात्र ठरतील किंवा अपात्र ठरतील. आता जे पहिलं कार्ड आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड. आता या ई श्रम कार्डवरती कोणती योजना सुरू झालेली आहे, कोणता लाभ सुरू झालेला आहे तो सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. तर त्याच्याच पुढे बघू शकता, ई श्रम कार्ड भारतामध्ये 26 ऑगस्ट 2021 मध्ये सुरू करण्यात आलेले होते. आतापर्यंत 30,40,00,000 नागरिकांनी हे कार्ड काढलेलं आहे. त्यावरती शासनाने 3,000 रुपयांची योजना सुरू केलेली आहे. बघा, आता ही योजना कोणत्या नागरिकांना सुरू करण्यात आलेले आहे ते सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे. परंतु हे कार्ड सरासरी 30 करोडपेक्षा जास्त नागरिकांनी काढलेलं आहे. आता या 30 करोडमध्ये फक्त 10 करोड नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे हे 10 करोड नागरिक कोणते आहेत ते सुद्धा बघून घेऊया. आता पुढेच बघू शकता, ई श्रम कार्ड योजनेमध्ये कोणकोणते नागरिक लाभार्थी ठरणार आहेत किंवा कोणत्या नागरिकांना हा खरोखर लाभ मिळणार आहे. याच्यामध्ये मजुरी करणारे कामगार. बघा, जे नागरिक मजुरी करत असतील तर त्या नागरिकांसाठी ई श्रम कार्डवरती प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये इतके अनुदान सुरू करण्यात येणार आहे. सोबतच बांधकाम कामगार, जे कामगार बांधकाम काम करत असतील तर त्या कामगारांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे. सोबतच ज्या नागरिकांची ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती नोंदणी झालेली असेल अशा नागरिकांना सुद्धा प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये इतकी रक्कम खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. सोबतच भारत देशामधील नागरिक, बघा, तुम्ही बांधकाम कामगार असू द्या किंवा मजुरी करणारे कामगार असू द्या, तर तुम्ही 15 वर्ष कमीत कमी भारत देशामध्ये राहत असणारे असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि 5वं जे कामगार आहे ते म्हणजे हमाली करणारे, जे रेल्वे स्टेशनला असेल किंवा इतर ठिकाणी हमाली करणारे कामगार असतात तर त्या कामगारांना सुद्धा ई श्रम कार्डवरती नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते लाभ मिळणार आहेत आणि सोबतच याचे फायदे काय आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. त्याच्याच पुढे बघू शकता, आता हे जे 3,000 रुपये मिळणार आहे तर हे कोणत्या नागरिकांना आहे आणि याचा लाभ खरोखर कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात. बघा, भारतामधील ज्या नागरिकांनी ई श्रम कार्ड या पोर्टलवरती आपली नाव किंवा नोंदणी केलेली असेल, सोबतच त्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण असेल, फक्त त्याच नागरिकांना पेन्शन म्हणून 3,000 रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे वय 60 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 60 वर्ष वय पूर्ण असेल तर तुमचे नाव सुद्धा ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती नोंदणीकृत असले पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर तुमचे असे जर 60 वर्ष वय पूर्ण झालेलं असेल आणि नोंदणी केलेले नसेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. त्याच्याच पुढे बघू शकता, दुसरं जे कार्ड आहे ते म्हणजे आयुष्यमान कार्ड. आता सरासरी भारतामधील प्रत्येकी नागरिकाला माहिती आहे की आयुष्यमान कार्ड कशासाठी दिलेलं आहे. बघा, 15 लाख रुपयापर्यंत किंवा 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार याच्यासाठी केंद्राकडून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थ्रू पूर्णपणे आयुष्यमान कार्ड योजना सुरू करण्यात आलेली होती. बघा, भारत देशामध्ये आयुष्यमान कार्ड योजना 23 सप्टेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. सोबतच 35,45,00,000 नागरिकांनी हे कार्ड काढलेलं आहे. बघा, आतापर्यंत कमीत कमी 35,45,00,000 नागरिकांनी हे कार्ड काढलेलं आहे. परंतु आता त्याचा खरोखर उपयोग करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजेच इतक्या दिवसांपासून आयुष्यमान कार्डवरती तुम्हाला कोणता जरी लाभ मिळाला नसेल तर इथूनपासून तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. आता लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे? आयुष्यमान कार्डवरती तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, परंतु त्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे हॉस्पिटलमध्ये होणार आहे.
जर तुम्ही हे आयुष्यमान कार्ड दाखवलं तर त्याच्यावरती तुम्हाला सवलत दिली जाणार आहे। काही हॉस्पिटल आहेत की तिथे तुमचा उपचार फ्रीमध्ये सुद्धा होणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता आयुष्यमान कार्ड कोणकोणते हॉस्पिटल वरती चालतं। बघा, भरपूर नागरिकांनी अशा पद्धतीने कमेंट केलेली होती की आयुष्यमान कार्ड सरकारी हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंटचे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तर त्या ठिकाणी चालत नाही। आता हे कोणते हॉस्पिटल आहे ते बघून घेऊयात। बघा, संपूर्ण भारतामध्ये 17,084 सरकारी दवाखाने आहेत। या सरकारी दवाखान्यांमध्ये हे आयुष्यमान कार्ड चालतं म्हणजे चालतं, 100% चालतं। सोबतच दुसरं म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 13,761 इतके खाजगी दवाखाने आहेत, म्हणजेच प्रायव्हेट दवाखाने 13,000पेक्षा जास्त आहेत। त्या दवाखान्यांमध्ये हे आयुष्यमान कार्ड चालतं आणि त्याच्यावरती तुमचा उपचार सुद्धा होऊ शकतो। आता त्याच्याच पुढे बघू शकता तिसरा जो लाभ आहे तो म्हणजे 6,50,59,465 इतक्या नागरिकांनी या कार्डवरती लाभ घेतलेला आहे। तर बघा, भरपूर नागरिक कमेंट करतात की आम्हाला लाभ मिळत नाही किंवा आमचं हॉस्पिटलमध्ये बिल कमी करत नाही, त्या कार्डचा उपयोग होत नाही। तर बघा, शासनाने डाटा दिलेला आहे, त्या डाट्यानुसार तुम्हाला माहिती देत आहे। 6,50,59,465 इतक्या नागरिकांनी लाभ घेतलेला आहे, म्हणजे हे कार्ड 100% चालतं, याच्यामध्ये काही दुमत नाही। बघा, याच्यामध्ये लाभ कोणी घेतलेला आहे तर 49% राज्यामधील नाही तर संपूर्ण भारत देशामधील 49% महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। बघा, पुरुषांनी याचा 51% इतका लाभ घेतलेला आहे तर महिलांनी 49% इतका या कार्डचा लाभ घेतलेला आहे। सरासरी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा, सविस्तर माहिती घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही याचा सुद्धा फायदा करून घ्या। बघा, आयुष्यमान कार्ड लाभ कोणाला मिळणार। बघा, भरपूर नागरिकांनी कमेंट केलेल्या होत्या की सरासरी आयुष्यमान कार्डचा लाभ होतो का, तर हा लाभ सरासरी होत नाही, सरसकट सर्वांना होत नाही। याच्यामध्ये काही अटी आहेत, नियम आहेत, त्या नियमांचं पालन केल्यानंतर फक्त त्याच नागरिकांना याचा लाभ मिळतो। आता जो पहिला लाभ आहे तर हा लाभ कोणत्या नागरिकांना दिला जातो तर SC आणि ST कास्टमधील सर्व नागरिकांना शासनाने अजूनपर्यंत भरपूर लाभ दिलेला आहे। म्हणजेच त्यांचे सुद्धा हॉस्पिटलमध्ये जर बिल जास्त झालं तर 5 लाख रुपयापर्यंत कमी सुद्धा केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा कमी करणार आहेत। आता या SC ST कास्टमध्ये 59 कास्ट आहेत, तर या 59 कास्टमधील सर्व नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे। सोबतच दुसरे जे लाभार्थी आहेत ते म्हणजे कुटुंबामध्ये तुमच्या 16 सदस्यांपेक्षा कमी सदस्य असतील तर तुम्हाला सुद्धा याचा सरसकट लाभ घेता येणार आहे। म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये 16 सदस्य असतील तर तुमचं नाव कमी करण्यात येईल आयुष्यमान कार्डमधून आणि तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। 16 सदस्यांपेक्षा कमी घरामध्ये सदस्य असणं आवश्यक आहे। सोबतच नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा असेल तरच तुमचं आयुष्यमान कार्ड चालणार आहे आणि सरकारी, प्रायव्हेट असेल किंवा खाजगी क्षेत्रामधील जे दवाखाने आहेत तर त्या सर्व दवाखान्यांमध्ये 5 लाख रुपयापर्यंत तुमचं बिल कमी केलं जाणार आहे। परंतु सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। मनामध्ये काय अडचण असेल, शंका वाटली तर कमेंटद्वारे तुम्ही विचारायचं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि कोणत्याही फ्रॉड लिंकांवरती क्लिक करू नका की या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपये मिळतील, इथे रजिस्ट्रेशन करा, अशा पद्धतीने जे लिंक असतात तिथे तुम्हाला क्लिक करायचं नाही। बघा, सर्व माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब, शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा नक्की काळजी घ्या।